मी विजयसिंह हनुमंतराव भापकर, लोणी भापकर, तालुका बारामती, पळशीच्या कृषी पर्यटन केंद्रावर 3 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं. पण एवढा आनंद वाटायला आला की एक कृषी संकल्पना ही कल्पनाच आपल्याला पहिल्यापासून माहीत नव्हती. आपल्याला वाटायचं मोठं हॉटेल पाहिजे, मोठं हायफाय पाहिजे, अशातला काहीच भाग नाही. म्हणजे तावरे सरांच्या बरोबर चर्चा करून बघितल्यानंतर फार थोड्या खर्चात आणि एक दुसऱ्याला आनंद देऊ शकतो आपण. आपल्या शेतीत बरेचसे असे हे असतात, पिकं असतात, फळं असतात, पक्षी असतात, ती दाखवणं एवढंच केंद्र आहे किंवा आलेल्या माणसांना पूर्ण दिवसभराचा विरंगुळा किंवा आनंद मिळेल एवढं आपण सहज कुठलाही शेतकरी करू शकतो. ह्याच्यामुळं घरातल्या प्रत्येक माणसाला काम लागेल, शेतकऱ्याची आत्महत्या पूर्णपणे थांबल आणि कुठल्याही एकत्र कुटुंब अजून 10 वर्ष 20 वर्ष वाटण्या करायच्या भानगडीत पडणार नाही. कारण एवढं प्रत्येकाला काम लागेल. ज्यांनी कृषी पर्यटन केंद्र केलंय तो प्रत्येक जण दारात गाडी आली की आपाप कामाला लागेल. मग त्याला सांगायची गरज पडणार नाही किंवा त्या आई वडिलाच्या पाठीमागे मला वाटून द्या मला दुसरा उद्योग करायचा आहे म्हणणारच नाही. एवढं बोलून थांबवतो. नमस्ते, मी विकास यशवंत पाटील. मी इस्लामपूर प्रॉपर सांगली जिल्ह्यातून इस्लामपूर तालुका शिराळा जिल्हा गिरजवडे गावचा रहिवासी असून 3 दिवसाच्या कृषी पर्यटन या संकल्पनेतून तावरे सरांच्या इथे आलो. या 3 दिवसामध्ये सरांच्याकडून मला कृषी पर्यटन म्हणजे काय, त्याला लागणारा खर्च, त्याचं मार्केटिंग याबद्दल डिटेल्स माहिती मिळाली. यातून मला एवढंच वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीबरोबर हा क्षेत्र केलं तर त्याला शेतीबरोबर अजून एक नवीन इन्कम सोर्स तयार होईल आणि त्यातून त्याची चांगली गोष्ट त्याला मिळू शकते. थँक्यू. Namaskar, I am Javed Pansare from Pune. I own a piece of land in Jejuri and I was confused what to do. To explore the opportunity of agri-tourism, I attended a 3-day skill development program from Mr. Pandurang Tavre sir and got a detailed clarification about the thing. First of all, he cleared our mindset why agri-tourism is necessary. It's a value addition to the existing farmer. What he believes in, he rightly says, of a farm to the family and a family in the farm, which is his line, which I really liked about. He also discussed in detail the project report, the marketing strategy, and he believes that happiness lies in small things. So to give opportunities for the tourist as well as the value addition to the income of the farmer, this is one of the best courses which I liked it and I am going to go ahead with. Thank you so much. नमस्कार, माझं नाव अनिल कटके. मी भिवरी तालुका पूर्ण जिल्हा पुणे येथे आहे. तर मी पळशी येथे 3 दिवस प्रशिक्षण घेतलं. तर तावरे सरांनी शेतकऱ्यांसाठी एक चांगली संकल्पना व्यक्त केलेली आहे त्यामध्ये की वेगळा काय असं खर्च जास्त करावा लागत नाही. कोणताही शेतकरी आपल्या ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये तो आपलं पुण्यातील व्यक्तींना, पुण्यातील माणसांना कसे आनंद साधेपणा आणि दाखवून त्यांना आनंदित करू शकतात आणि त्यांना साधे सिंपलपणे त्यांना सर्व्हिस देऊन त्यांना एकदम एक वेगळ्या वातावरणाचा अनुभव करून देतात. ही एक पद्धत शिकवली आणि त्यामध्ये कसं आपण काम करायचं आहे हे सगळं त्यांनी मार्केटिंग किंवा ते व्यवस्थापन या बाबतीत सर्व प्रशिक्षण आम्हाला दिलेलं आहे आणि हे खूप साधं सोपं आहे. ह्यामध्ये काही गरीबातला गरीब शेतकरी सुद्धा हे सोप्या पद्धतीने करू शकतो असं मला जाणवलं. थँक्यू. नमस्कार, मी चंद्रकांत मराडे, आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद येथून आलेलो आहे 3 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पळशी येथे पांडुरंग तावरे सरांनी आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पर्यटन क्षेत्र सुरू कसं करायचं, त्याच्यामधल्या रिस्क, त्याच्यामध्ये मला टॅक्सेशन काय करायचं, तुमचे रेकॉर्ड काय ठेवायचं, ते सर्व माहिती आम्हाला अत्यंत मोलाची माहिती दिलेली आहे आणि हे शेतकऱ्यासाठी पूरक व्यवसाय म्हणून खूप चांगला उपक्रम आहे, शासनाचा उपक्रम. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल कसं होईल आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा थांबतील याच्यासाठी आणि शेतकरी कुटुंब हे एकत्र कसे राहतील याचा या पर्यटन व्यवसायाचा खूप मोठा फायदा होणार आहे. भविष्यात ह्या व्यवसायाला खूप चांगल्या संधी आहेत. तरी लोकांनी वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन तावरे सरांचं मार्गदर्शन घ्यावे आणि आपला व्यवसाय पुढे चालू द्यावा.